चवीने आंबट-तुरट असणारा आवळा हा केसापासून ते पायाच्या नखापर्यंत किती बहुगुणी आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहेच. अशा या पौष्टिक आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि खनिजांचा भरपूर स्रोत आहे. या आवळ्याचा समावेश कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपल्या आहारात करून जास्तीत जास्त निरोगी जीवन जगण्याचा प्रयत्न करत राहायचे. अशाच या आवळ्याचे आज आपण लोणचे बनवणार आहोत. नमस्कार, अतिथी किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लोणचे करण्यासाठी इथे आपण 1 किलो आवळे स्वच्छ धुवून एकदम कोरडे पुसून घेतले आहेत आणि त्याच्या अशा प्रकारे फोडी करून घेतलेल्या आहेत. तसेच लोणच्याचा मसाला बनवण्यासाठी इथे पाव किलो इतकी मोहरीची डाळ घेतली आहे. त्यातली निम्मी डाळ आपण मिक्सरला बारीक पावडर करून घेणार आहोत आणि थोडीशी डाळ आपण तशीच ठेवली आहे. या डाळीमध्येच 4 चमचे तिखट म्हणजेच लाल मिरची पावडर मिक्स करून घेऊया. 2 चमचे मीठ घालूया आणि हा सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हाच आपला लोणच्याचा मसाला आहे. फोडणीसाठी इथे आपण 1 चमचा बडीशेप, 1 चमचा मेथी दाणे आणि अर्धा चमचा हळद आणि अर्धा ते पाऊण चमचा हिंग घेतला आहे. त्याचप्रमाणे फोडणीसाठी इथे आपण 1.5 वाटी इतके तेल गरम करून घेतले आहे. त्यामध्ये आपण घालूया मोहरी आणि मोहरी चांगली तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये लगेचच मेथी घालून घेऊया. मोहरी आणि मेथी तडतडली की आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि त्यामध्येच लगेच आपण बडीशेप घातली आहे. बडीशेप घातल्यानंतर आपण भांडे लगेचच खाली उतरून ठेवूया आणि फोडणी थोडी थंड होण्याची वाट बघूया. तोपर्यंत आपण जो लोणच्याचा मसाला तयार करून घेतला आहे तो फोडींमध्ये मिक्स करून व्यवस्थित हा मसाला सर्व लावून घेऊया. फोडणी थोडी थंड झाल्यानंतरच आपण त्यामध्ये हिंग आणि हळद घातली आहे. फोडणी गरम असताना जर का हिंग आणि हळद घातली तर ते करपून जाण्याची शक्यता असते. म्हणून थोडी थंड झाल्यावर आपण त्यामध्ये हिंग आणि हळद घातली आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण ती फोडणी ह्या आवळ्याच्या फोडींमध्ये घालून घेणार आहोत. फोडींना तळापासून व्यवस्थित लावून घेऊया. गरम असताना आपल्याला तेल त्यामध्ये अजिबात घालायचे नाही आहे. हळद आणि हिंग घातल्यानंतर फोडणीचा एकदम खमंग असा सुवास येत आहे. ही सर्व फोडणी एकदा ढवळून घेऊया आणि पूर्ण थंड होण्याची वाट बघूया. तोपर्यंत आपण फोडींना मसाला व्यवस्थित मिक्स करून लावून घेऊया. मसाला छान मिक्स झाल्यानंतर या फोडी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि फोडणी थंड झाल्यानंतर आपण त्याच बाउलमध्ये ती फोडणी घालून हळूहळू मिक्स करून घेऊया. सुरुवातीला पहिल्या ज्या फोडी बाउलमध्ये काढल्या आहेत त्याच्यामध्ये आपण फोडणी घालून मिक्स केली आहे आणि राहिलेल्या फोडीही आणि मसाला त्यामध्ये काढून पुन्हा आपण राहिलेली फोडणी त्यामध्ये घालून छान मिक्स करून घेऊया. यामध्ये तेलाचे प्रमाण जरी अधिक वाटत असले तरीही ते लोणचे मुरण्यासाठी व टिकण्यासाठी आवश्यकच असते. असे हे लोणचे एकदा तयार करून ठेवायचे आणि वर्षभर आपण आवळ्याचे सेवन करायचे. आणि हे लोणचे हाताळताना मात्र त्याला पाण्याचा लवलेशही लागू द्यायचा नाही. असे हे कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारे लोणचे आपल्याला कसे वाटले ते कमेंट करून जरूर कळवा. तसेच रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच त्या शेजारील बेलचे आयकॉन जरूर क्लिक करा. त्यामुळे आपल्या चॅनलच्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वात आधी मिळू शकेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.